लवकर बाय ना चल. थांब रे रिचा. हा तू माझी फिरकी पकडतेस काय? मी का? तू माझ्यासाठी लकी आहेस ना. आता हे कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं? हा काल माझ्या स्वप्नात एक आवाज आला होता आणि त्याने मला सांगितलं उद्या जर रिचाने तुझी फिरकी पकडली तर तू या पार्ल्यातल्या सगळ्या पतंग कापशील. व्हॉट नॉनसेन्स यार डेक्स. रिचा रिचा नॉनसेन्स नाही, प्लीज पकड ना. हा प्लीज फिरकी पकड ना. रिचा जा आता, एवढा भाव नको खाऊ जा. ओके ये तू इकडे हे घे पकड. हा थांब घे. सोड. माझी फिरकी नीट पकडा. आता खरं लकी बघ पतंग कापतो कशा. हा. अमोल, हा you told me that खूप लोक येतात. It's a big festival, but I don't see much people around here. अरे आता इकडे जरा कमी झालंय. गुजरातला बरीच लोक उडत होता पतंग. अच्छा, म्हणून काय पोचे. हो हा कापला काय पोचे. हे पकडतेस का? तू उडव ना पतंग. का? आता काय झालं? अरे एक पतंग कापला मी, मला खूप भूक लागली आहे. एक पतंग कापला आणि लागली भूक याला. लागली आता भूक, काय करू. पकड पकड. हा मस्त. हा हळू. माझी नात त्या कांगारूच्या बाजूने माझ्याशी अबोला धरतीये. सांग ना सई, का विसरू मी तुला? मलाही तू आवडतेस. आय लव्ह यू. इतके दिवस तुझ्या मनात जे होतं ते मला कळलं. You should be happy. But instead, तू मला हे सगळं विसरायला सांगतेस. यांनी दिगाची कापलेली का? हो 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 हाच आहे. बऱ्याच कापले. जरा पकड. रसू तुषार, तू माझ्या पतंगीकडे येतोयस यार. हॅलो. हॅलो नचिकेत, बिझी आहेस का? नाही नाही, बोला ना. अरे आपली एक इम्पॉर्टंट कन्साइनमेंट परवा जाणार आहे, पण मला जायला मिळत नाही आहे. तू जाशील का परवा गुजरातला? नो प्रॉब्लेम, मी जातो. ओके थँक्यू. बरं उद्या रात्रीच निघ मग. शुअर शुअर, नो प्रॉब्लेम. मला ॲड्रेस सेंड करा. ओके या बाय. सई सई तू, व्हॉट अ प्लेझंट सरप्राइज. नचिकेत, मला बोलायचं थोडं तुझ्याशी. बोल ना. नाही इथे नाही, खाली सर. ओके कम. आता कसं करायचं हे? कापला. व्हॉट? काय बोलते तू सई? तेच जे तू ऐकलंस तेच म्हणाले मी. तू निघून जा इथून, या घरातून, या देशातूनच नाही तर सगळ्यांच्या मनातूनही निघून जा. तू इथे असल्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय, त्यापेक्षा तू गेलेलंच बरं. फाईन, जातो मी. इथून जातो, या घरातून जातो, या कंट्री मधून पण जातो मी. बट मनाचं काय सही? मनातून कसं जाऊ मी? मे बी मी इथून गेल्यानंतर बाकीचे सगळे विसरतील मला, दे फॉरगेट मी. बट तू विसरशील? तू विसरू शकशील मला सई? हो कदाचित. हे माझ्याकडे बघून बोल.
नचिकेत तू निघून जा इथून. मी तुला सांगितलं ना, तू इथे असण्यामुळे काय आणि किती किती घडतंय हे सगळं बघतोयस ना तू. माझ्यामुळे नाही सई, अप्पांमुळे घडतंय. अँड आय कॅन हँडल इट. ते मी बघतो ना सई, तू नको त्याची काळजी करू. सई, यू लव्ह मी राईट? तू प्रेम करतेस ना माझ्यावर? ट्रस्ट. नचिकेत थांब. आपण दोघं एकत्र येणं शक्य नाही. तू निघून जा इथून. हे तू मनापासून बोलतेस? हो. व्हॉट अबाउट दॅट पोएम देन? ती कविता, त्याचं काय? ते काय होतं सगळं? ती माझी खूप मोठी चूक होती नचिकेत. नाही साई, प्लीज असं नको बोलू. नचिकेत ते सगळं विसरून जा. एक स्वप्न होतं असं समजून सगळं विसरून जा नचिकेत. हवं तर मी हात जोडते, हवं तर पाया पडते. नचिकेत साई, सगळं साई, विसरून साई. जा. निघून जा इथून. साई. निघून जा माझ्या आयुष्यातून. रिलॅक्स प्लीज. प्लीज calm down. Don't cry, please. If that makes you happy, fine. प्लीज मी जातो, पण तू रडू नको. नेक्स्ट खालती आहे. या मिस्टर परदेशी, इट्स मी. आज रात्रीच गुजरातला गेलो तर चालेल? हां, काही हरकत नाही. मी तशी अरेंजमेंट करून देतो तुझी. ग्रेट. मग मी आज रात्रीच निघतो. ओके. काय होई? मी आज रात्री गुजरातला निघतोय. कामासाठी काय? या. हा. पण मी कुठे गेलोय हे तुला माहिती नाहीये. ओके भाई, कोणाला काहीच सांगणार नाही. सई, आय एम गोइंग. कसं वाटतंय मॉर्निंग वॉकला येऊन? खूप दिवसांनी प्रभात फेरीला आले. खूप छान वाटलं. मग सांगत होतो तुला, येत जा. या हलक्या थंडीला ना गुलाबी थंडी म्हणतात. गुलाबी एज इन पिंक? का पिंक का? थंडीचा आणि पिंकचा काय संबंध? कदाचित प्रेमात पडलेल्या व्यक्तीने हे नाव ठेवलं असेल. कारण प्रेमात सगळं असं गुलाबी गुलाबी दिसतं ना. प्रेमात पडलेल्या लोकांबद्दल खूप काय माहिती आहे सई तुला. आई, हा तुझा निर्णय खरंच पक्का आहे का? हो. म्हणजे तू हे सगळं करायचं नक्की ठरवूनच टाकलेस का? मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आता तुम्ही काय ते बोला. काय ग कल्पना? आई, पण अप्पांना आवडणार नाही हे. अगं, त्यांना काय आवडेल काय नाही आवडणार ह्याचाच आपण विचार करतो इतकी वर्ष. पण ह्यावेळी मात्र त्यांनी अगदी हद्दच घातली. हो, हे ना आई एकदम बरोबर बोलताय. नाही, हे जे काय त्या नचिकेतशी वागलेत ना, ते आपल्याला अजिबात आवडलं नाहीये. हे यांना पटवून देण्यासाठी मला हा एकच मार्ग दिसतोय.
नाही, त्यामुळे काय होईल, आपल्याला त्यांच्याशी भांडण करावं लागणार नाही आणि आपला निषेधही नोंदवता येईल. अगं आई, पण असं आप्पांशी अबोला धरून नचिकेतला न्याय मिळेल असं खरंच वाटतंय का तुला? हे बघ, आप्पांची तत्व आणि त्यांचे विचार बदलणार नाहीत काही झालं तरी. निदान या जन्मात तरी ते शक्य नाही असं मला वाटतं. अरे पण म्हणून आपण प्रयत्नच करायचे नाहीत का? अगं पण आई, आप्पांशी अबोला धरून असं तू नेमकं काय साध्य करणार आहे? हे बघ, सध्या आपला नचिकेतशी काहीही संपर्क नाहीये. तो जर पुन्हा जोडायचा असेल तर आधी हे तयार व्हायला हवेत. पण आप्पा तयार होतील? आपण सगळ्यांनी असहकार पुकारला तर होतीलही. करून तर बघू. आणि एकदा का नचिकेत घरी आला ना तर तो बरोबर यांना वटणीवर आणेल. काय म्हणतेस मानसी? हो आई, मी तुमच्या बरोबर आहे. हो ना? नचिकेत जर आप्पांना आपले पदार्थ निर्यात करण्यासाठी तयार करत असेल ना तर तो काही करू शकतो ना. हो, नचिकेतने मनात आणलं ना तर आप्पांचे हे असे टोकाचे विचार आहेत ना ते सगळे तो बदलेल. आई, मी तुझ्या बरोबर आहे. हो ना? आई, मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे. काय रे? नाही, मला पण मान्य आहे, पण आता पण नाही आणि बिण नाही, आपल्याला हे करायलाच हवं. यांच्याशी काही दिवस अबोला धरायलाच हवा. काय बोलताय? कोण कोण तयार आहे? अगे हे काय? 1 2 3 4. आपला अबोला आता आपला असहकार. मिशन अबोला जय. असं ते जिंदाबाद. सई, आलीस का प्रभात फेरीला जाऊन? अगं, प्रभात फेरीला जाताना जरा सांगायचं नाहीस का मला? अरे हो, तू माझ्याशी बोलत नाहीयेस नाही का? स्वदेशी आप्पा केतकर, अहो काय फुटकं नशीब आहे हो तुमचं. त्या कांगारूच्या बाजूने असहकार पुकारलाय तुमच्या नातीनं तुमच्या विरुद्ध. हेच दिवस बघायचे होते का तुम्हाला तुमच्या आयुष्यात? एक मोठी बातमी सांगायची आहे तुला. काय? आम्ही कोणीच यांच्याशी बोलायचं नाही असं ठरवलंय. आता तू काळजी करू नकोस. आता बघ, हे माघार घेतील आणि मग तुमच्या दोघांचं सगळं अगदी व्यवस्थित मार्गी लागेल. आणि अगं, तशीच वेळ आली ना तर घरातले सगळे तुझ्या पाठीशी उभे राहतील. ही अबोला मोहीम आपण फत्ते करू. पण तसं काही करावं लागणार नाही. म्हणजे आमच्यात आता काही नाहीये आजी. सगळं संपवून टाकलंय मी. अगं, संपवून टाकलंय म्हणे? हे कसं शक्य आहे, ही देवकी इथे असताना? आणि मी बरं संपवू देईन? त्या नचिकेतलाच जाऊन विचारते नक्की काय झालंय ते. काय रे, शी, मला वाटतं ना आज मुहूर्तच नाहीये जिंकायचा माझा. शी, जाऊ देत, तू राहा बाबा असाच. काय एक 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 काय? हे नचिकेत कुठे आहे? हा, नचिकेत. अरे ओ, काय इथे आत्ता आवाज येत होता ना? मग म्हणजे अरे गाण्याचा नाही रे, माणसांचा बोलण्याचा आवाज. हा 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 हा, बातम्या होत्या का? मग हा हा हा,
FM. मग नचिकेत कुठे गेलाय? अरे असं कसं होईल? तुला माहित नाही म्हणजे काय? तुला सगळं सांगून जातो ना तो. आज नाही सांगितलं? अगो बाई, पण कधी गेलाय तो? झोपेत गेला? हसत गेला. अरे काय रे बाबा नीट. हा रात्री गेला का? मग असं सांग ना, कुठे गेला असेल रे नचिकेत? असं कुणालाही न सांगता. असा कधी वागत नाही तो. हॅलो, हा बोल सई. रिचा ऐक ना, आज फार कामात नाहीयेस ना तू? नाही ग, आणि असले तरी तुझ्यासाठी नेहमीच वेळ माझ्याकडे. बोल ना, काय काम आहे? घरी येतेस थोडा वेळ? काय झालंय? ऑल ओके ना? तू ये ना घरी, मग बोलू आपण. बरं ठीक आहे, मी येते. बाय. कुठे गेला होतात? अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहून गेलं होतं. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तिळगुळ अतिशय उत्कृष्ट झालाय बरं का आपल्या घरातला. मी तर त्या परदेशी साहेबांना सांगून तिळगुळ निर्यातीचाच विचार करतोय. म्हणजे काय, तेवढाच आपलाही फायदा होईल ना. आणि तसं म्हटलं तर ते कांगारू गेल्यापासून सगळी सूत्र आता माझ्याच हातात आहेत. माझा इतक्या वर्षांचा अनुभव आणि माझी दूरदृष्टी हे तर आहेच. आपलाच नफा वाढणार आहे यातून. लोणचं घाला तुमच्या त्या अनुभवांचं आणि दूरदृष्टीचं. काय, कशी काय वाटली माझी कल्पना? अच्छा, म्हणजे तुम्ही सुद्धा अबोला धरला वाटतं माझ्याशी त्या सईसारखा. वा 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 वा, उत्तम. बडबड्या बायकोने अबोला धरायला सुद्धा नशीब लागतं, नशीब. झालं हसून? हो, धरलाय अबोला. फक्त मीच नाही, तर घरातलं कुणीही तुमच्याशी बोलणार नाही. बर बर. जोपर्यंत तुम्ही नचिकेतला भेटायची आणि त्याच्याशी बोलायची परवानगी देत नाही, तोपर्यंत कुणीही तुमच्याशी बोलणार नाही, लक्षात ठेवा. नका बोलू. घरातले सगळेच काय, पण संपूर्ण गुलमोहर गृहसंकुल किंवा पार्ला पूर्व जरी माझ्याशी बोललं नाही तरी मला काही फरक पडत नाही. पण त्या कांगारूला माझ्या आयुष्यात परत स्थान नाही. माझ्याशी अबोला धरतायत त्या कांगारूच्या बाजूने. सई, तुझं डोकं फिरलंय का? तू नॅकला इथून जायला सांगितलंस. हो अगं, पण का यार? त्याचं किती प्रेम आहे तुझ्यावर सई. आणि तुझं पण प्रेम आहेच ना, मग एवढं एक्स्ट्रीम का वागतेस तू? कारण या प्रेमाचं पुढे काही होऊ शकणार नाही हे माहितीये मला. सई ग, प्लीज असं गिव्ह अप नको करूस तू. रिचा, अगं अप्पा कधीच मान्य नाही करणार हे, तुला माहितीये. अगं पण म्हणून तू बिचारा नॅकला तुझ्या आयुष्यातून जायला सांगितलंस? माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आणि आता ना मी नाही सहन करू शकत ही गुंतागुंत. एकीकडे अप्पा, एकीकडे नचिकेत. आणि ज्या गोष्टीचं पुढे जाऊन काही होणारच नाहीये ती गोष्ट न केलेलीच बरी. सई, अगं पण अप्पांना कुठे माहितीये तुझं नॅकवर प्रेम आहे? तिच्या, अगं तुला काय वाटतं, अप्पांना कळलं तर ते मान्य करतील? शक्यच नाही. सई, तुला असं नाही वाटत आहे का अप्पांना घाबरून तू नॅकशी इनजस्टिस करतेस? अँड व्हॉट अबाउट यू? तुझ्या फिलिंग्सचं काय?
रिचा, मला माझ्या घरातलं वातावरण बिघडवायचं नाहीये. सई, म्हणून तू एका अशा मुलाला तुझ्या आयुष्यातून जायला सांगणार आहे जो तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो. रिचा, अगं मैत्रीण आहेस ना तू माझी. तुला कळत कसं नाहीये की माझ्या मनात काय चाललंय आता? सई, मी तुझी मैत्रीण आहे म्हणूनच मला तुझी कंडिशन बघवत नाहीये. माझं जाऊ दे ग रिचा, मी करेन सहन. पण त्याचं काय जर का तो खरंच ऑस्ट्रेलियाला निघून गेला तर? तो जायलाच हवा रिचा. सई, जर का तो खरंच निघून गेला ना तर तुला वेड लागेल. आणि सई, तू मिस करशील यार त्याला. का नाही कळत आहे तुला? आठवण तर येईलच ग, पण मी आप्पांच्या विरोधात नाही जाणार. सई यार, काय चाललंय तुझं सारखं अप्पा अप्पा? लहान आहेस का तू आता? प्लीज यार सई, स्टॉप इट. तू ना एकदा नीट विचार कर. जाऊन नॅकशी बोल, त्याला सांग नको जाऊस. मी खूप विचार करून त्याला जायला सांगितलंय रिचा. नाही सई, तू फक्त अप्पांच्या बाजूने विचार केला. व्हॉट अबाउट यू अँड नॅक? तुमचा विचार कोण करेल? रिचा, मी तेच करते ज्यात आमच्या दोघांचंही भलं आहे. सई, मी तुला फक्त एकच सांगेन, प्रेमाला ना असं रिस्ट्रिक्ट नाही करू शकत आणि मनात आणल्यानंतर असं अचानक एंड पण नाही करू शकत. सई, तू फक्त पुढे बघ आता काय काय होईल. तुला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे.